नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे सिद्धी समर्थ एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी अतिशय सोपे आणि सुंदर 10 ओळी भाषण मराठीमध्ये. चला तर मग सुरू करूया. आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल सांगणार आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम रामचंद्र साठे असे होते. ते एक महान समाजसुधारक, क्रांतिकारक, लेखक आणि लोकशाहीर होते. त्यांनी शालेय शिक्षण घेतले नसले तरी स्वकष्टाने आणि जिद्दीने मराठी साहित्यात मोलाचे योगदान केले. त्यांनी प्रसिद्ध फकिरा कादंबरीसह अनेक कथा आणि लोकनाट्ये लिहून गरिबांच्या व्यथा मांडल्या. त्यांच्या उत्कृष्ट साहित्याचा रशियन भाषेतही अनुवाद झाला आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आपल्या शाहिरीने आणि पोवाड्यांनी त्यांनी मराठी माणसांमध्ये अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद निर्माण केली. जग बदल घालून घाव सांगून गेला मला भीमराव, हा त्यांचा क्रांतिकारी विचार आजही आपल्याला प्रेरणा देतो. अशा या थोर लोकशाहीराला माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र.